साम टीव्हीवर मराठा आरक्षणाबाबतची आताची सर्वात मोठी बातमी पाहूयात। मागासवर्ग आयोगानं सादर केलेला दोषपूर्ण आणि योग्य नसल्याचं मत चंद्रलाल मेश्राम यांनी व्यक्त केलंय। त्यामुळे आयोगानं सादर केलेला अहवाल कोर्टात टिकणार नसल्याचा दावा देखील आयोगाचे माजी सदस्य चंद्रलाल मेश्राम यांनी केलेला आहे। अहवाल सादर करताना सरकारचा सदस्यांवर दबाव होता असा गंभीर आरोप देखील चंद्रलाल मेश्राम यांनी केला आहे। दरम्यान चंद्रलाल मेश्राम यांनी नेमके काय आरोप केलेले आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मराठा सर्वेक्षणाचा अहवाल मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांना वाचनासाठी दिला नाही। आयोगाच्या सदस्यांच्या दबावापोटी अहवाल न वाचता त्यावर सह्या करण्यात आल्या। अहवालाच्या आधारे देण्यात येणारं मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकणार नाही। सगळे सोयरे शब्द कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही। सर्वेक्षणासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींची कार्यकक्षा ठरवण्यात आली, पण सर्वेक्षण करताना या कार्यकक्षेनुसार ते करण्यात आलेलं नाहीये। सर्वेक्षणात तांत्रिक आणि कायदेशीर त्रुटी आहेत। सर्वेक्षण देखील घाई गडबडीत करण्यात आलं असा आरोपही चंद्रलाल मेश्राम यांनी केला। आंदोलनाच्या बाबतची दिशा आपण 20-21ला ते काय करतात बघूयात। 20-21 या अधिवेशनापर्यंत त्यांना अंमलबजावणी करणं, त्यांनी जर नाही केली पश्चाताप म्हणजे काय असतो याची व्याख्या सरकार। दरम्यान मागासवर्ग आयोगाचा अहवाल दोषपूर्ण असल्याचा आरोप चंद्रलाल मेश्राम यांनी केलाय। घाईघाईमध्ये आयोगानं हा अहवाल तयार केल्याचा आरोप देखील मेश्राम यांनी केलेला आहे। दरम्यान हा आयोगाचा अहवाल सुप्रीम कोर्टात टिकणार नसल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। दरम्यान चंद्रलाल मेश्राम यांच्या दाव्यामध्ये तथ्य असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय। आयोगातले जे सदस्य मेश्राम, जस्टिस मेश्राम, त्यांनी हा आक्षेप घेणं हे तेवढंच त्याला शंकेला वाव देते आहे। त्यामुळे म्हणून आम्ही सांगतो की सरकारने विधानसभेत याच्यावरची चर्चा करावी, ही भूमिका आमची आहे।